इलेव्हन गावकडी हा या पंचक्रोशीतील गावकडी पंचक्रोशीतील एक आदर्श खेळाडू, आदर्श क्रिकेटर या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आदर्श संघ म्हणून तो ओळखला जातो. बुराण इलेव्हन गावकडी या संघाला विनंती असेल की त्यांनी जमीन जरा लवकरात लवकर हे करायचंय. आणि आवळीचीवाडी या संघाकडून फलंदाजीसाठी आतुर असणारे सुशांत, जसं त्याला कळलं की त्यांच्या संघाची मॅच आहे, कॉलेजचं आपलं काम अर्धवट सोडून सुशांत तिथे येत आहेत. आणि महेश उर्फ सोना सामना 3 षटकांचा असणार आहे. चला पटापट हे खेळून काढायचंय. मॅच रंगत होईल त्यात काही शंका नाहीये. आवळीचीवाडी विरुद्ध बुराण इलेव्हन गावकडी. बॉलरचं नाव सांगायचं प्लीज. मुद्दाम पण गाडी पण आहे जागा. जिम्मा करून हे आलेले खेळाडू वा सुरेश चेंडू टाकला. सुशांत फसवलाय, परंतु सुशांत यांनी यष्टिरक्षकाला सुद्धा फसवलंय. त्यामुळे एक धाव धावून घेतली. संघाच्या खात्यात एक धाव मिळतो. सुशांतच्या खात्यामध्ये 0 धाव. एक बाईचा इशारा येतोय. आपण या संघात आवश्यक होतं एक चालू सला सामना रंगतोय तो बुराण इलेव्हन गावकडी विरुद्ध आवळीचीवाडीच्या 2 संघामध्ये. आणि आवळीचीवाडी या संघाकडून अजून 2 खेळण्यासाठी खेळाडू येत आहेत. यष्टिरक्षकाच्या पाठीमागे ते खेळ खेळतात. मशीन हाला हकवण्याचं काम करतायत ते सुप्रीमो चषक खेळणारे लेग अंपायर अविनाश राडगे. तुम्ही पाहिलात तर सुप्रीमो चषक हा खूप मोठा चषक पाहिला जातो. लहान वयात एवढी मोठी झेप घेणं सोपी गोष्ट नाहीये. पण तो स्टीफन कोणाचं तरी चोरून आणलं असावं. आपल्याला माहिती मिळते या शोध लागलेला आहे. कशाही संघाचा उगवतो तारा अविनाश लेग अंपायर करताना पाहायला मिळतोय. सुरेख क्षेत्ररक्षण करण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय. आणि तिथे एक धाव मिळतोय. बॅट ती कडा घेऊन गेलेला चेंडू महेश त्याला एक धाव गेला. संघाची आवश्यक धाव पोचते 2 आणि ते ब्रेक आलेला आहे. सुशांत बघूया आपला व्यस्त कार्यक्रमातून सुशांत दिशेने सुरेश फटका. हा चेंडू जाणार का सीमारेषे पार. यस उत्तर मिळालं. चेंडू गेला सीमारेषे पार. सुशांतच्या बॅटमधून निघालेला पहिला चौकार आवळीचीवाडी या संघाचं उत्साहाचं वातावरण निर्माण करतोय. संघाची धावसंख्या झालेली आहे 6. बिनबाद 6. तिसरा चेंडू टाकल्याच्या नंतर धावसंख्या झालेली आहे 6. अतिशय सुरेख नाना बॅटिंग करताना दिसून येतात आपल्याला. नानाने बॅट फिरवली लेग साईडच्या दिशेने आणि ऐशाईद यांच्या गोलंदाजीवर हल्ला केला होता. चला ऐशाईद चला सुशांत बॅटिंग करण्यासाठी सज्ज. सामना करतो ऐशाईद यांच्या गोलंदाजीचा. वा सुरेख चेंडू बघाचे चेंडू लेग साईडच्या दिशेने टाकला होता. ही क्षमता आहे ऐशाईद याच्यामध्ये आणि ती त्यांना ओळखावी लागेल. चेंडू असे निर्धाव टाकावे लागतील ते आपल्या संघासाठी. डायरेक्ट चेंडू सुद्धा सोडताय सुशांत. थोडेसे नाखूश आपल्या फलंदाजीवर आणि तुमचा संघ तुमच्यावर. एक काय होता आम्हाला पुरवलं जातं की सुशांत याच्यामध्ये बॅटिंगची क्षमता होती परंतु घरातली जबाबदारी त्यांनी त्याला क्रिकेट पासून दूर केलं. तर ओपनिंगला जायचे आणि अर्धशतक तरी
धावगाव लावायचं. आता मात्र 3 चेंडू केले. धाव 55 षटक संपल्याचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या होते 6. 3-5-6. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आवळीची वाडी कशी या संघाची धावसंख्या होते 6. तर महेंद्र कशा प्रकारची भूमिका बाहेर पाडणार? मीर यांचा सारखा फलंदाज त्यांच्या ताफ्यामध्ये असेल. लवकरात लवकर आपल्या क्षेत्ररक्षण फैलावायचंय. धावसंख्या झालेला 6. हा सामना लवकरात लवकर संपवायचा आहे असा इरादा आवळीच्या हा संघ घेऊन सुद्धा मैदानावर उतरलेला आहे. कारण पहिल्या 3 चेंडूवरती 6 धावा घेतल्याच्या नंतर शेवटचे 3 चेंडू श्रीशांतने खेळून काढले. बॉलिंगची धुरा सावत आलेला सईद. आणि गोलंदाजीची धुरा सावत आली तो मुचलमन रामबाडे. लांबाडे शक्य आहे तिथेच. शक्य आहे तिथेच. मुचलमन चेंडू टाकल्यासाठी सज्ज. ताण सामना करेल महेंद्र. बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क येत नाही. महेंद्र बॅट फिरवण्याचं काम करतात. सुंदर काम करतात. अप्रतिम काम करतायत. परंतु त्याला काही यश येत नाहीये म्हणावं तसं. हॅलो सुशाने जे काम केलं होतं तेच काम महेंद्रने केलेलं आहे. सुशाने 3 चेंडू निर्धाव टाकले होते तर महेंद्रने सुद्धा 3 चेंडू निर्धाव खेळून काढलेले आहेत. कामगिरीसाठी हा सोपा असताना पेपर बुरान 11 गावकडी विरुद्ध आवळीची वाडी कशी या 2 संघामध्ये चालू असताना सामना नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने वळवल्यानंतर बुरान 11 गावकडी या संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती आणि हा निर्णय योग्य ठरवला आहे त्यांच्या गोलंदाजीने. अतिशय सुरेख गोलंदाजीचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय तो बुरान 11 गावकडी या संघाकडून. दुसऱ्या षटक प्रगती गटावर धावसंख्या झालेली असते. हा 4 चेंडू निर्धाव या स्पर्धेमधलं दुसरे षटक निर्धाव टाकणार का? पहिलं षटक निर्धाव टाकलं होते. पुढेचे युवक क्रिकेट संघ बेलगी नागरवाडीचा गोलंदाज विघ्नेश नागले आणि स्पर्धेमध्ये पहिलं षटक त्यांनी टाकले आणि ते सुद्धा निर्धाव. बघूया जमेल. आणि आता मात्र महेंद्र बाद होते. महेंद्र तंबूत परतल्यात आणि त्याची जागा घेण्यासाठी जात आहेत ते अनिकेत पेजिये. किती धावा धासला लावण्यासाठी व्हिडिओ मिळाला नाहीये. नाहीतर जल्लेल यांच्या स्टेजला व्हिडिओ मिळाला असता. त्यामध्ये त्यांचा षटक संपल्याचा इशारा येतोय. 2 षटकाच्या अखेरीस आवळीची वाडी कशी या संघातील धावसंख्या होते 7. 1-7. बॅटिंग नाही फील्डिंग नाही स्कोर किती झालो आहे? तू टाक सईद
आता गोलंदाजीला गोलंदाजी करताना आम्ही अनेक वेळा पाहिले अचूक टप्पा शिस्तबद्ध मारा करण्यासाठी सईद ओळखला जातो या परिसरात. विकास वारीचा नंबर सांग. सईद पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. सामना करतो अनिकेत. सुरेख फटका. हा फलंदाजाला सुरुवातीला उतरणं गरजेचं होतं कारण एक एक दोन दोन धावा ह्याने घेतल्या असत्या. आणि यस 2 धावा पूर्ण. सगळे धावसंख्या झाले 9. 20 धावा. चला पुढील चेंडू. आता मध्ये अनेक जणांनी तो खेळून काढण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू गेला निर्धाव. 50548. 4053. सुरेख फटका अनेक जणांनी मारला होता आणि 2 धावा इथे पूर्ण. तरी मी ते चूक करतोय तरी त्यांच्याकडून अशी अपेक्षा नाहीये. संघाच्या खात्यामध्ये 2 बरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. पुन्हा इथे अलेक्साच्या दिशेने इथे सुद्धा 2 धावा आरामात झाल्या असत्या परंतु सुशांत चूक करतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12. आता कोण आहे आता राईटचा इशारा. नवीन उद्या गावात आहे. स्वरूपात येते. धावसंख्या वाढते. धावसंख्या 13. धावसंख्या 14. राऊंड होत नाही ना मम्मीला एकच होता. एक खेळून पाठव आणि 95 संबंधीचा इशारा होतो. 3 षटकाच्या अखेरीस आवळीची वाडी ब या संघाची धावसंख्या होते 14. जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता.
मुजम्मिल आणि सईद फलंदाजीसाठी सज्ज. मुजम्मिल यांनी 1 धाव केलेली आहे आणि आता सईद हे आपल्याला बॅटिंगला पाहायला मिळतील. बॉलर आहे अनिकेत. फायटिंग बॉल क्लिअर दिसत नाही. अनिकेत यांचा पुढील चेंडू सईद यांच्यासाठी ऑफसाईडच्या दिशेने चेंडू कटवला डीप एक्सट्रा कव्हरला 4 धावांसाठी कणकणी जातो चौकार. चौका मुजम्मिलने मारला का? सईद यांच्या बॅट मध्ये निघालेला हा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार जातोय आणि बुरा निलम या संघाच्या विजयाच्या आशातून निर्माण करतोय. संघाची धावसंख्या झाली आहे 5. पहिल्या शतक प्रगतीपथावर गोलंदाजी धुरा सामर्थ्याला दिसून येतो तो आपल्याला अनिकेत तेजी जिंकण्यासाठी धावाची संख्येची आवश्यकता आहे ते 15. सैन्याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा डीप पॉइंटच्या दिशेने आता मारलेला चेंडू आणि छोटा क्षेत्ररक्षक तिथे फिल्डिंग करतो. वा त्यांनी थ्रो सुद्धा केलेला आहे आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. ते 8वी मध्ये अशी आम्हाला माहिती कळते. संघासाठी समजून देतोय अनिकेत भुया. सामना करून तो मुजम्मिल या मैदानामध्ये कंपल्सरी 4-5 रिस्ट्रिक्शन असणार आहे आणि फॉर्म मध्ये 4 खेळाडू ठेवायचे आहेत. ओके सांग अजून एक संघाने थोडस सामना सोडलेलं दिसतोय. या सामन्याचे आयोजक ते आहेत. या ठिकाणी कोळसर या संघ सुद्धा इथे उपस्थित राहिले. त्यांच्या सुद्धा मंडळाच्या वतीने खूप खूप शब्द तुम्हाला आभार. चेंडू जातो सीमा रेषा पार 6 धावांसाठी मुजम्मिल लांबाडे यांच्या बॅट मधून आलेला हा दणदणीत कणकणीत षटकार. धावा देऊन जातो 6. संघाच्या धावसंख्या झालेल्या 12. जिंकण्यासाठी आवश्यक धावा असतील तर फक्त 3. या 3 धावा बघूया किती चेंडू मध्ये काढणार. पहिल्या षटकामध्ये अनिकेत या धावा देणार का हे आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. अनिकेत चेंडू टाकण्यासाठी सज्ज. मुजम्मिल लांबाडे बघूया. सुंदर अप्रतिम शॉट. चेंडू जातो सीमा रेषा पार 4 धावांसाठी. डीप कमरच्या दिशेने मारलेला हा कणकणीत दणदणीत चौकार आणि हा सामना जिंकतो तो विराट 11 गावकरी हा संघ. आमच्या या संघाचं सुद्धा तितकंच खूप खूप